वेलकम बॅक. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले बटाटे 4 घेतलेत, नंतर कोथिंबीर 3 मिरची घेतली, कढीपत्ता, हळद घेतलेली आहे, मीठ घेतले चवीनुसार लागेल एवढंच मीठ वापरायचं आहे. कढीपत्ता आपण वापरून कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी टाकल्यानंतर आपण ती तडाडल्यानंतर जिरे टाकून घ्यायचेत. 1 टेबलस्पून जिरे आहेत. जिरे तडाडल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी कढीपत्त्याची पानं घेतली, धुवून घेतली ती मी. आणि आपण त्यानंतर मिरची टाकून घ्यायची. मी मोठी मोडलेली मिरची वापरली, लहान मुलांना खायला देणार आहे त्याच्यासाठी. त्यानंतर आपण 2 कांदे घेतलेत चिरून, ते आता भाजून घ्यायचेत. अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. कांदा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जरा थोडा कांदा हलवत हळद मिक्स करून घ्यायचे कांद्यामध्ये. कांदा भाजत आलाय. आता आपण त्याच्यामध्ये उकडलेले जे बटाटे घेतले होते ते बारीक चिरलेले आहेत, ते आपण त्याच्यामध्ये टाकायचेत आणि ते हलवून घ्यायचं आहे. असं हलवल्यानंतर ते बटाट्याला सगळ्या आपली हळद लागते, त्याच्यामुळे कलर चेंज होतोय भाजीचा. ही भाजी आपण रस चपाती बरोबर खाण्यासाठी वापरणार आहे. भाजी हलवून घ्यायची आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे सगळीकडं व्यवस्थित भाजेल. आणि नंतर आपण काय करायचं आहे, त्याला थोडं पाण्याचा शितोडा देऊन झाकून घ्यायचे आहे, म्हणजे ती भाजी मसाला सगळीकडे लागेल भाजीला. आणि नंतर आपली मीठ टाकलं नव्हतं, आता वरून आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जरा हलवून घ्यायची भाजी. ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. हलवल्यानंतर आपण वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, ती टाकलेली आहे. बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे.